पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपा पक्ष कार्यालयात प्रचार साहित्य दाखल झाला आहे। प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया आणि प्रचार हे प्रभावी माध्यम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची तारीख असणार आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून अज्ञाताकडून बॅनर जे आहेत ते लावण्यात आले। दाराला नीट कडी लावा, हाकामारी येणार आहे अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। बस स्टॉप आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या या पोस्टरची चर्चा होती। तर भंडाऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा भव्य मोर्चा पाहायला मिळालेला आहे। माजी आमदार शरण वाघमारे, आमदार नरेंद्र बोंडेकर मोर्चामध्ये सहभागी झाले। मोर्चा दरम्यान ईव्हीएमची शववाही यात्रा जी आहे त्यावेळेला काढण्यात आलेली होती। तर रायगडच्या खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी नागरिकांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। कॅन्डल मार्च मधून पोलिसांचाही निषेध व्यक्त करण्यात आला। या कॅन्डल मार्चला आमदार महेंद्र थोरवे हे देखील उपस्थित होते। तर ठाण्यातील काँग्रेस कार्यालयामध्ये ईबी फॉर्म देताना पक्षांतर्गत वाद झालेला होता। ईबी फॉर्म देताना काँग्रेस कार्यालयात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली। ठाणे नगर पोलीस घटनास्थळी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाणांसह इतर कमिटी निरीक्षकांकडून ईबी फॉर्मचं वाटप जे आहे ते सध्या सुरू आहे। तर उद्योगपती अनंत अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स उद्योग समूहाकडून शाही चरणी 5 कोटींची देणगी दिली आहे। साईबाबा संस्थांच्या वतीने सीईओ गोरक्षक आडिलकर यांना हा धनादेश जो आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे। साईबाबांच्या दुपारतीला अनंत अंबानींची हजेरी जी आहे ती पाहायला मिळते। तर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटलेली आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना पुण्यात स्वबळावर लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेला समाधानकारक जागा न मिळाल्याने युती तुटल्याचं सूत्रांकडून कळते। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती होणार असल्याची माहिती मिळते। तर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटलेली आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना पुण्यामध्ये स्वबळावर लढणार अशी माहिती मिळते।